राऊंड राऊंड घेते. तिला केळं खायला आवडते. ते बघा ती चोच पुसते. ते केळानं ती चोच ना अशी होते ना, ओलसर होते किंवा चिवट होते. ती बरोबर जाते, थोडं थोडं खाते, तिकडे जाऊन पुसून ते बघा. वेगळं कसं खाता येते. केळं आवडतं. छान केळं आहे पिकलेलं. मी 2 केळं खाल्ले, जतीन नाही खाल्लं. तरी आम्ही गणपती उत्सवाला गेलो तर त्यावेळेला आम्ही तिथे कोपर खैरमेला 1 डझन केळी घेतलेली 50 रुपयाची. तर मी ती पाहिली, झाकून ठेवलेली मी. तर ती छान अशी मस्त एकदम पण अशी एकदम नाही फुटली, पण अगदी व्यवस्थित मध्यम फुटली. तर हे तिला आवडलं. मी आपलं असंच ठेवलं गाजर किसून, थोडे बारीक 2 केळ्याचे तुकडे ठेवले. तर ते बघा कसं लेकरू खाते. त्याची उतरण्याची पद्धत बघा बाई साहेबांची. ते तिच्या तोंडाला गाजर लागले. तर ती काय करते, तिला ते केळं भारी आवडलं. ते बघा गाजर पण खाते, मिठी 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 मिठी. पण ते केळं भारी खाते. ते बघा तिच्या मायाला कसं केळं तोडतंय बघा. त्याच्यावरच पाय देते ना, त्यामुळे ती घसरते. आणि गाजर थोडंसं फ्रीजमधून काढून किसून दिलं दीदीनं, आणि दीदी तिला दाखवलं. तर ती खायला तयार नाही. मग नंतर कळलं की ते एका सफेद वाटीत न ठेवता आणि काचेच्या निळ्या बाऊलला ठेवलं. तर नाही, तसंच सफेद डिशमध्ये टाकलं, तशी ती दुरून पळत आली. तर तिला ते व्हाईट प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये हे ऑरेंज कलरचं गाजर छान असं आकर्षक दिसलं की इथे खायला. आणि आता तर हे केळ्यावर कशी तुटून पडली. तर हे सगळं असं पक्षी निरीक्षण आहे माझं. मला गावाला राहायला पाहिजे. सगळं कामधाम सोडून असं काहीतरी करत बसली दिसते. ते बघा तोंडाला लागतं. आता ती एकटी खाते. इतर दुसरे पक्षी येतात तिला खाऊ देत नाही. आणि तुम्हाला अजून सांगू हेल्थचं कसं आहे. मी तिचं पाहिलं, तिला ना गाजर खाऊन अचानक तिला शिशी पण वेगवेगळी व्हायला लागली, पातळ अशी. तर तिनं मला असं वाटलं की तिला आता थोडंसं ना जपलं पाहिजे. म्हणून मी थंड नाही देत तिला, थोड्या वेळानं देते. तिला सर्दी होते, तिची शिशी पातळ होते. तिला बघा कसं चाललं बघा. केळं बनाना तोडून तोडून खाते बघा कसं पिल्लू आमचं. तारा राणीला बनाना खूप आवडला. ते दुसरे पक्षी आले की तिला खायलाच देत नाही. ती असे टसून खात नाही वाटीत. मीच या वेळेला पसरत वाट्या तिच्या 2-3 वाट्या धुवायला आहेत. तर म्हटलं आता तिला इमर्जन्सी काहीतरी भूक लागली. तिचं खाणं नेहमी असतं, परंतु ती तिचं हे जे खाणं आहे मी हे ठेवलेलं आहे, हे जरा ती नावडीनंच खाते. कसं बघा बघतं आता. हा आवाज नको करू, ती शांत खाते. ए जयू, तिला दे रे बाळा टॉवेल. मी जरा व्हिडिओ शूटिंग करते ताराची. तारा केळ्यावर तुटून पडली दादू. हे बघ कशी एकटी गुपचूप केळं खाते आणि चोच पुसते, वर जाते, सगळं अशी. म्हणजे कळलं का तिला? तो खायला देत नव्हता, तो आधीचे 2 पक्षी होते ना, ते 2-3 दिवसात तो पक्षी आल्यापासून ही एकदम अशी बारीक झालेली. तर तिला ही खायला गेली की तो तिला डोक्यात मारली.
ते आता कसं लेकरं खात आहे ग माझं पिकं आता परत येईल राहून येतं आणि परत इथला तुकडा तोडतं गाजर खातं हे इवलं आपलं घास खातं ते ग्रामीण भाषेत उली खातं आपले लेकरं ते. तर चला अशीच पाहत राहा. धन्यवाद. कुठे तारा आता तारा राणी माडीवर बसल्या कुठे गेलं. तर थँक्यू फॉर वॉचिंग. ते तुम्हाला हे डबे दिसतात मी तिला किचनमध्ये आणते. किचनमध्ये काय तर किचनमध्ये ते बघा आता त्या आरशाला खेळायला लागले. त्या आरशात दिसते ना मी तर 3 आरसे काढून टाकले. आता ती बघा त्या आरशाला ते खेळते. तर मी तिला किचनमध्ये आणली. हे जर खाणं आहे ना गाजर याला मुंग्या किंवा ते आता उडणारे फ्लाईंग इन्सेक्ट्स त्याच्यावर बसतात ना तिला त्रास होऊ नये किंवा त्याला इन्फेक्शन होऊ नये म्हणून मी तिला अशी पदार्थ घरात खायला देते आणि मग नंतर त्या प्लेटवर झाकण मारून तिचा पिंजरा बाहेर ठेवते. तर अशी ही माझी तारा. थँक्यू फॉर वॉचिंग.